नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मित्र या मालिकेचे रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आजचा एपिसोड खूप रंगतदार असणार आहे तर प्रेक्षकांनो, कारण आज काय आहेत, अर्णव आणि ईश्वरीचं लग्न आहेत. तर शेवट बघायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अंजली अर्णवचा आवरत असते आणि म्हणते की तू खूप छान दिसतो आहेत. अर्णव म्हणतो की मी छानच आहे ताई. ताई म्हणते नाही, तू आज जरा जास्तच छान दिसत आहे. ताई म्हणते की चिंटू, जे घडलं ते अशा पद्धतीने घडायला नको होतं. पण ठीक आहे, आता जे घडलंय ते घडून गेलं. पण मला सांग, तू आणि ईश्वरी अशा प्रकारच्या लॉजमध्ये कसे पोहोचलात? अर्णव म्हणतो, ताई तुम्हाला सांगितलं ना, मला ज्यावेळेस जे करेक्ट वाटलं तेच केलं मी. अंजली म्हणते, हे बघ, मी तुझ्यावर अविश्वास दाखवत नाहीये चिंटू, पण तरीही अशा लॉजमध्ये का गेलात तुम्ही? अर्णव विचार करत असतो आणि अंजली म्हणते, अरे कसला विचार करतोय, बोल. अर्णव म्हणतो, ताई मी तुला एवढंच सांगू शकेल, माझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं आणि जे काही घडलं ते मिसअंडरस्टँडिंगमुळेच घडलं. अंजली म्हणते, पण ते मंगळसूत्र? ताई म्हणते, तू ठरवून गेला होता का चिंटू? अर्णव म्हणतो, ताई तूच दिलं होतं ना मला ते मंगळसूत्र. आणि त्यांनी ते व्हिज्युअलाइज करून दिलेलं असतं बरं का, की अंजली अर्णवला ते मंगळसूत्र दाखवते आणि म्हणते की हे आपल्या आईने दिलं होतं चिंटू, त्यामुळे याचं काय करायचं, हा सर्वस्वी निर्णय आपलाच असला पाहिजे, असं अंजली अर्णवला सांगत असते. आणि अंजलीने दिलेलं ते मंगळसूत्र अर्णव ते आपल्या स्वतःच्या खिशात घालून ठेवतो. मग अर्णव तेच अंजलीला सांगत असतो की ते खिशात होतं माझ्या ते. अर्णव म्हणतो की मला असं वाटलं नव्हतं त्याचं असं, आणि त्यांनी परत तो सीन व्हिज्युअलाइज करून दिला आहे, जो अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना जे जे बोलला होता की हे मंगळसूत्र जर घातलं नाही तुझ्या गळ्यात तर तुझीही बदनामी होईल, तुझ्या घरच्यांचीही बदनामी होईल आणि तू माझ्यासोबत आहेत. तर अशा अशा सगळ्या प्रकारचा तो व्हिज्युअलाइज त्यांनी इथे करून दिलेला आहे. अर्णव म्हणतो, एनिवेज तू आता विसर हे सगळं प्लीज. आणि अर्णव म्हणतो की तुझ्या मनात मी सिंदूर होतीच ना. अर्णव म्हणतो, शेवटी तुला हवं तसंच झालं. अर्णव म्हणतो, ऐकलं मी तुझं सर्व, असं समज. अंजली आता त्याची खेचते मित्रांनो. मला फार आवडलेलं आहे आजचं एपिसोड, खूप सुंदर झालेला आहे. अंजली म्हणते, हो मलाच आवडते मी सिंदूर. बरोबर आहे. अर्णव म्हणतो, ताई, आणि तेवढ्यात आकाश येतो. म्हणतो, झाला का राधा दादा रेडी? काय चाललंय, कमॉन. म्हणजे बघा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद आहे. आकाश म्हणतो, आज दादाचं लग्न आहे आणि हे ओकेजन परत येणार नाहीये, सो लेट्स एन्जॉय. आकाश म्हणतो, मेरे भाई की शादी है, आणि त्याच्या गळ्यात पडतो आणि दोघेही खूप खुश असतात. आता अर्णवलाही ती आवडतेच, पण अर्णवने असं कबूल केलेलं नसतं, त्यामुळे तो कबूल करतही नाही आणि ईश्वरीला ते माहीतही नसतं की अर्णव आपल्यावर प्रेम करतो ते. इकडे ईश्वरीचा तिची आई, तिची बहीण ह्या दोघी तिचा मेकअप करत असतात, म्हणजे शृंगार करत असतात. आता ती नवरी आहेत प्रेक्षकांना, तर हवा तिचा मेकअप तर तिची आईच करणार ना. शेवटी आई ती आईच असते, बरोबर की नाही. आणि तिला नजर नको लागायला म्हणून आई तिच्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानाच्या मागे लावते. तिची आई म्हणते, इशू तू खरंच खूप गोड दिसते आहे. तिची आई म्हणते, इशू बाळा, तुझ्या लग्नाची खूप स्वप्न बघितली होती मी आणि तुझ्या बाबांनी. आज तुझं लग्न होतंय, तू सासरी जाणार. एकच सांगेन, सुखाने संसार कर. दोघी मायलेकी खूप इमोशनल होतात हो प्रेक्षकांनो. इथे खरं पोरी लेकीला विदा करायचं म्हणजे हा प्रत्येक आईसाठी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी इमोशनल असा सीन असतो. तर बघा आता पुढे काय होतं ते. इशूला तिच्या त्या जुन्या घरची फार आठवण येते, म्हणजे आपण आईला कसं आपली आई कशी आपल्याला रागवली होती, नंतर तिनेच आपल्याला कसं जवळ केलं की तू माझीच मुलगी आहे. ह्या सगळ्या आठवणी इशूला आईला जेव्हा मिठी मारत असते तेव्हा सगळ्या आठवणी तिला सगळ्या ताज्या होतात. तिची आई म्हणते की तुला वाढवताना माझ्या मनात सतत कायम एकच विचार असायचा, माझी इशू जरी काही बोलली नाही तरी मला कळायला हवं तिच्या मनातलं, कारण ती माझी जबाबदारी आहे. आणि नंतर काय, मला सवयच लागली तुझ्या मनातलं ओळखायची. इकडे गुरुजी आलेले असतात, लग्नाची सगळी तयारी झालेली असते. अर्णव ही
लग्न मंडपात बसलेला असतो. सर्वजण मामा, आकाश सर्वजण खुश असतात. शिवाय अंजलीही खुश असते. आता अंजली म्हणते, गुरुजी सगळी तयारी झाली. तुम्हाला आणखी काय हवंय? नाही म्हणजे यादीप्रमाणे आहेत ना सर्व? ते गुरुजी म्हणतात, यादीप्रमाणे सगळं सामान आलेलं आहे. आपण गणेश पूजनाला सुरुवात करूया का? अर्णव इकडे तिकडे बघतो तर आजी दिसत नाही त्याला. म्हणून तो ताईला विचारतो, ताई आजी कुठे आहे? अंजली म्हणते, मी आलेच. अंजली उठून तिथून निघून जाते आणि ती आजी देवी आई समोर बसलेली असते. तिथे येऊन बसते. अंजली म्हणते, आजी. आजी म्हणतात, तुम्हाला सगळं मान्य आहेत ना? मग करा काय करायचं ते. पण मला कशातच गुंतवू नका. अंजली म्हणते, अगं आजी असं काय करतेस? चिंटूचं लग्न आहे आज. तू हवीस ना त्याला आशीर्वाद द्यायला. इतका महत्वाचा दिवस आहे आज त्याचा. तू काही इथंच बसून राहणार आहेस का? तू त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होतीस की नाही त्याच्यासोबत? त्याने जेव्हा कॉलेज क्लिअर केलं, MBA पास झाला, त्याने स्वतःचा बिझनेस सुरू केला, त्याने स्वतःचं ऑफिस घेतलं, त्याला आशीर्वाद द्यायला होतीस ना? मग आज तर त्याचं लग्न लागतंय ग. मग तू येणार नाही, इथेच बसून राहणार आहेस? मला काय वाटतं प्रेक्षकांनो, अंजलीताई बोलतायत ते एकदम बरोबर बोलतायत. खरंच आहेत ना, घरातली सर्वात मोठी व्यक्ती तर आजी आहेत आणि आजीचं आणि आजी नात्यांचं प्रेम किती आहेत हे आपल्यालाही माहीत आहेत. मग आजीने थोडंसं समजून घ्यावं असं तरी मला वाटतं आणि अर्णवच्या निर्णयात सामील व्हावं असं तरी मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, हे नक्की कमेंट करून कळवा आणि आत्तापर्यंतचा सीन तुम्हाला कसा वाटला हेही सांगा. आजी म्हणतात, अंजली असं पेचात पकडू नकोस मला. नाही नाही मी येणार बाहेर. अंजली म्हणते, तू नाही येणार म्हणतेस ना, तर मीच गुरुजींना इथे बोलावते. आपण इथे देवघरातच त्याचं लग्न लावूया. इथेच सगळे विधी होऊ दे त्याचे. आजी म्हणते की तुम्हाला अजूनही ही सगळी गंमतच वाटते. याचे परिणाम उद्या काय होणार आहे याचा विचार केलाच नाहीये. आता आजीचंही याच्यात काहीच चुकत नाही प्रेक्षकांनो. कारण लावण्याने ईश्वरीची पत्रिका बदलून तिथं स्वतः म्हणजे ईश्वरीचीच पत्रिका होती पण तिने लावण्याची ठेवली होती. आणि मग काय झालं की त्यांना असं वाटलं की ईश्वरीचं आणि अर्णवचं जमणार नाहीत असं आजींच्या मनात आहेत. म्हणून आजी ह्या लग्नाला नकार देत आहेत आणि त्यांना त्या सगळ्याचा विचार करून त्यांना थोडंफार काळजी वाटणारच. पण प्रेक्षकांनो हे त्यांना माहीत नाही पण हे आपल्याला माहीत आहे. पण होणार तर अर्णव आणि ईश्वरीचंच लग्न ना. आणि देवाजवळ एकच प्रार्थना करते की माझ्या चिंटूच्या आयुष्यावर आता कुठलंच संकट येऊ देऊ नको. अंजली म्हणते, अगं आजी पुढं बघू ना आपण. आता त्याचं लग्न लागतंय, चल ना आजी. अंजली म्हणते, तुला जे काही भांडायचंय, तुला जे काही बोलायचंय, जे काही विचारायचंय ते तू नंतर बोल ना. तुझी इच्छा होती ना की त्याचं लग्न लागावं, अगदी विधिवत तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीने. मग ते होतंय ना, चल ना ग आजी. आजी म्हणतात, अंजली काय ऐकत नाही आणि म्हणते, आजी प्लीज चल ना. तुला तुझ्या देवाची शपथ आहे. आता अंजलीने अजूनच पेचात पाडला आजीला. आकाश मुलीला घ्यायला येतो आणि म्हणतो, सो ऑल सेट, झाली तयारी? नमू म्हणते, हो. आकाश म्हणतो, चला वाट बघतायत सगळे. आई सुप्रियाताई म्हणतात की नमू म्हणजे ते म्हणतात की तू हिला घेऊन जा. ईश्वरी म्हणते, आई तू. तिची आई म्हणते, अगं आईने मुलीचे मंगलाष्टक ऐकायचे नसतात. ती झाली की मी मग येते. ईश्वरीला ते काही सहन होत नाही. ती म्हणते, आई अगं. तिची आई म्हणते, अगं ते झालं की मी येते, नको काळजी करू, तू हो पुढे. नमू म्हणते, हो. चला इशू. नमू इशूला तिथनं घेऊन लग्न मंडपात जाते आणि इकडे तिची आई खूप भाऊक, खूप म्हणजे इमोशनल होऊन जाते. आता शेवटी लेक आहे आणि ती सासरी जाणार आहे तर कोणती आई इमोशनल होत नाही. तसं यांचं झालेलं आहे. सुप्रियाताईंना जुन्या गोष्टी आठवतात आणि त्या इशू म्हणते की जोपर्यंत माझी आई माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी उठक बैठक काढत राहणार आहेत. आणि इकडं ईश्वरीच्या आईला ते आठवून खूपच रडायला येतं प्रेक्षकांनो. मलाही खूप हळवं वाटत आहे हा सीन बघून. पण आता काय करणार, हे झाल्याशिवाय आता पुढे कुठले सीन होणार नाही, बरोबर ना.
तिची आई म्हणतेस तू अशीच परेशान करत राहणार आहेत ना मला. ईश्वरी म्हणती तुला नाही तर मग काय शेजारच्या काकूंना परेशान करू. हक्काची आहेस ना माझ्या. इकडं ते आठवून सुप्रियाताईंना खूप रडायला येतं आणि इकडे त्यांनी लग्नाचा सीन दाखवलेला आहे. गुरुजी म्हणतात डोळ्यांना पाणी लावायचं. इकडे त्या गुरुजींनी गणेश पूजन सुरू केलेलं असतं. म्हणजे लग्नाची सगळे विधी, सगळे मंगलाष्टक वगैरे त्यांनी सुरुवात केलेली असते. म्हणजे अजून लग्न मंडपात इशू आलेली नसते, पण जे काही सुरुवातीला जे विधी असतात ते गुरुजी अर्णवकडनं करून घेत असतात. सर्वजण खुश असतात, फक्त आत्या तरी खुश नसतेच. आणि इकडे तिची आई मात्र तिच्या आठवणी काढून काढून रडत असते. ते गुरुजी म्हणतात 3 वेळेस पाणी प्यायचं आहे, आचरण करायचं आहे आणि परत त्यांचे मंत्र चालू होतात. इकडे हा राकेश आलेला असतो आणि तो घरात चोरून चोरून बघत असतो, गाडीच्या आड उभं राहून. त्याला सगळं दिसतं की लग्न मंडपात अर्णव बसलेला आहे, पण त्याला अजून हे माहीत नसतं की नवरी मुलगी नक्की कोण आहेत. इकडे सुप्रियाताईंना अजून आठवतं की ईश्वरी कशी त्यांना परेशान करायची आणि म्हणायची. ईश्वरी म्हणते की तू माझ्याशी बोलत नव्हतीस ना, तर मला इमली खट्टी लागत नव्हती आणि जिलेबी गोड लागत नव्हती आणि चटणी तिखट लागत नव्हती. आई म्हणायची हो का. ती म्हणते हो, आणि तुझे उद्योग मात्र सुरूच होते हो ना. अशा लेकीच्या गोड आठवणी आठवून आईला अजून रडायला येतं. इकडे राकेश मात्र बघतच असतो की नक्की काय चाललं आहे घरामध्ये. आता त्याला येतं दिसत आहेत की ईश्वरीचे बाबा आहेत, तिची आत्या आहेत, पण त्याला अजून दुसरं कोणी दिसलेलं नाही. इकडे ते गुरुजी सांगतात गणपती बाप्पाला फूल वाहायचं आहे आणि इकडे परत त्या गुरुजींचे मंत्र चालू होत असतात आणि इकडे सुप्रिया तिच्या आठवणींमध्ये गुंग झालेल्या असतात. ईश्वरी म्हणते की मी ना काहीही सहन करू शकते, पण तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत मला. अर्णव इकडे तिकडे बघत असतो. आत्या काही त्याच्याकडे बरं बघत नाही आणि बाबांना तर हवंच असतं की ईश्वरीचं लग्न अर्णव सोबत झालं ते चांगलंच झालं. इकडे राकेश म्हणतो अर्णवचं लग्न. मला तर वाटलं होतं म्हातारी आणि मामीने अर्णवच्या लग्नाचा डाव हाणून पाडला असेल, पण इथे तर ह्या दोघांचं लग्न होतंय. ते गुरुजी म्हणतात की गणपती बाप्पाचं अध्ययन करायचं आहे, हातात अक्षता धरून ठेवायच्या आहेत आणि असं म्हणतात त्यांनी त्यांचे परत मंत्र विधी चालू केलेले असतात. ते गुरुजी म्हणतात हातामध्ये पाणी घेऊन पाणी तामणामध्ये सोडायचं आहे. ते गुरुजी म्हणतात अशा प्रकारे आपलं हे गणपती पूजन पूर्ण झालेलं आहे. ते गुरुजी म्हणतात मामा वधूला बोलवात. मामा म्हणतात आकाश ईश्वरी तयार झाली की नाही. आकाश म्हणतो हो डॅड, मी सांगून आलोय त्यांना येतायत त्या. मामा म्हणतात आकाश पुन्हा एकदा जाऊन बघ आणि तो जायला निघतोच तेवढ्यात नमू ईश्वरीला घेऊन येताना दिसते आणि आकाश म्हणतो ते बघा आलेत. मामाही गुरुजींना सांगतात की आले आले आले. अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि त्याला स्वतःला हेच कळत नाही की काय रिॲक्ट व्हावं असं. इकडे मामी लावण्याला फोन करतात आणि म्हणतात लावण्या तू मगाशी निघून गेल्याचं कळालं, खूप काळजी वाटली ग. मला माहिती ग तुझ्या मनाची आता काय अवस्था झाली असेल ते. लावण्या म्हणते तुम्हाला माहिती का मामी काय झालंय ते. असं काय करतेस लावण्या, सगळं तर माझ्या डोळ्यासमोरच तर घडलं. लावण्या म्हणते ए यारने माझी एंगेजमेंट रिंग परत केली आहेत मला. मामी म्हणतात काय एंगेजमेंट रिंग परत केली. लावण्य म्हणते करेक्ट, करणारच ना, त्या मिडल क्लास मुलीशी लग्न झालंय म्हटल्यावर माझी एंगेजमेंट रिंग नकोच असणार त्याच्या हातात. मामी म्हणतात लावण्या अर्णवने एंगेजमेंट रिंग परत केली म्हणून तू माघार घेणार आहेस का. मामी म्हणतात हे बघ आपण जे ठरवलं होतं ते आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेव, हे विसरून चालणार नाही. तुला अर्णव हवाय आणि मला या घरावर या बिझनेसवर संपूर्ण कंट्रोल. बघा मामीचा काय फायदा आहे त्याच्यात. बघा मामीला घर पाहिजे, आता सगळं मामीच्याच मनाने होत असतं. तरी पण बघा मामी कशी आहेत प्रेक्षकांनो, की तिचं म्हणणं आहे की नाही या घरावरही कंट्रोल आणि बिझनेसवरही. आता हिला काही कळतं का त्या बिझनेसमधलं. असो मामी म्हणतात हे तू या घरात आल्याशिवाय शक्यच होणार नाही लावण्या. हे बघ अशी हार मानून तेवढ्यात लावण्य म्हणते एक मिनिट मामी, माइंड युअर वर्ड्स ओके. हार डिफेट हे वर्ड्स लावण्याच्या डिक्शनरीतच नाहीये आणि मामीलाही तेच हवंय की लावण्याने हार मानू नये. लावण्य म्हणते त्याने रिंग परत केली म्हणून मी संन्यास घेऊन हिमालयात जात नाहीयेत.
यू गेट इट? आय वॉन्ट गिव्ह अप ॲट ऑल. मामी म्हणतात गुड, आता कसं अगदी माझ्या मनासारखं बोललीस. मामी म्हणतात बरं बरं मला सांग, तुझ्याकडे काही प्लॅन आहेत का? लावण्य म्हणते आता तर काही प्लॅन नाही आहेत, पण इंटेन्शन नक्की आहेत. अँड इंटेन्शन टेक्स यू एव्हरीवेअर. काहीही झालं तरी त्या मिडल क्लास मुलीला लवकरात लवकर घराबाहेर काढायचं. मामी म्हणतात आता त्या मुलीला घराबाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. दॅट इज दॅट. लावण्य आणि मामी दोघेही फोन ठेवतात. मामी म्हणतात ही लावण्य फेटलीये तोवर आपण आपला फायदा करून घ्यायचा. म्हणजे इथं ती मामी लावण्याला मदत तर नाहीच करत आहे, इथं फक्त तिचा स्वतःचा फायदाच तिला दिसतोय. आणि आता ईश्वरी लग्न मंडपात आलेली असते आणि तिथं एक मस्त म्युझिक चालू असतं. कुठलं असणार आहे? हेच तू ही रे माझा मितवा. हे म्युझिक मला फार आवडतं प्रेक्षकांनो, तुम्हालाही आवडत असेल ना हे म्युझिक. हे दोघं समोर आले की हेच म्युझिक लागतं, कारण हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत ना, बरोबर ना. इकडे राकेशला ईश्वरीला बघून धक्काच बसतो. इकडे आकाशचं मामांचं बोलणं चालू असतं. इकडे तिची आई खूप इमोशनल होऊन रडतच असते. ईश्वरी अर्णवकडे बघत असते. ते गुरुजी म्हणतात शेवटी चला आता आपण अंतरपाठाला सुरुवात करूया. मामा म्हणतात हो हो हो. अर्णवला आजी आलेली नसते, त्याच्यामुळे तो अस्वस्थ झालेला असतो आणि तो मामांना खुणवतो की आजी. मामा म्हणतात हो बघतो. आणि मामा आईला घ्यायला निघताच तेवढा तिकडनं अंजली आजीला घेऊन येते. मामा म्हणतात की अर्णव आई आली. इकडं राकेशच्या जीवाची गालमेल होतच असते. आजी तशी तयार नसते, पण अंजलीने शेवटी शपथ दिल्यानंतर आजीला अर्णवच्या लग्नासाठी यावंच लागतं. इकडे अर्णव आजीला बघून खुश तर असतोच, पण आजीच्या चेहऱ्यावरचा हावभाव बघून त्याला थोडंसं वाईट वाटतं की आजीला मान्य नसून आजी इथे आलेली आहेत. आणि इकडे राकेश मात्र हे सगळ्या गोष्टी बघतच असतो. बिचारा काहीच करू शकत नाही बरं का प्रेक्षकांनो. आता इथेच ही सिरियल मालिका संपते आहेत. आजच्या या मालिकेचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. कारण काय आहेत ना, आजचे जरा डायलॉग कमी होते आणि त्यांचे एक्सप्रेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जास्त दाखवल्यात. त्यामुळे आजचा थोडासा शॉर्ट झालेला आहे, आपली रिव्ह्यू थोडा शॉर्ट झालेला आहे. आता आपण पुढे प्रोमो बघूयात की त्यांनी काय दाखवलंय. इकडे दोघं जण एकमेकांच्या गळ्यात माळा घालत असतात आणि तेवढ्याच ते विधी मंत्र लागतात. तदैव लग्नम सदनंत देव, हे म्हणता म्हणता ते दोघं जण एकमेकांच्या गळ्यात माळा घालतात. इकडे राकेश ईश्वरीच्या लग्नाच्या याच्यात स्वतःच एवढा दारू पिऊन धुंद होतो आणि म्हणतो ईश्वरी ईश्वरी तू माझी नाही झालीस ना, मग तुझा अर्णव सोबत सुखाचा संसार नाही होऊ देणार तुझा. आणि इथेच ह्या मालिकेचा प्रोमोही संपतो. तर आजचा प्रोमो आणि मालिका कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.